नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. नवीन वर्षात या 5 शुभ वस्तू आणा घरी. आई लक्ष्मी करेल आशीर्वादांचा वर्षाव. नवीन वर्षाच्या सुरुवातीला घरात काही शुभ वस्तू आणल्याने वर्षभर आनंद, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते. त्यांना योग्य ठिकाणी ठेवून त्यांची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे म्हटले जाते. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. 2026 मध्ये तुम्ही येथे सूचीबद्ध केलेल्या काही वस्तू तुमच्या घरी आणू शकता, जेणेकरून संपत्तीची देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येईल आणि आर्थिक समृद्धी मिळेल. नंबर 1, गोमती चक्र. गोमती चक्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ते पवित्र गोमती नदीत आढळते. असे मानले जाते की ज्या घरात 11 गोमती चक्रे असतात त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. म्हणून नवीन वर्षाच्या दिवशी 11 गोमती चक्रे पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि ती तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या साठवणुकीच्या ठिकाणी ठेवा. नंबर 2, धातूचा कासव. वास्तू आणि फेंगशुईनुसार कासव स्थिरता आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. आर्थिक लाभासाठी धातूचा कासव विशेषतः शुभ मानला जातो. तो पैशाच्या प्रवाहाला गती देतो आणि स्थिरता प्रदान करतो. म्हणून घराच्या उत्तर दिशेला ठेवल्याने संपत्ती आणि कीर्ती वाढेल. नंबर 3, मोराचे पंख. मोराचे पंख अत्यंत पवित्र मानले जातात, कारण ते भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी या दोघांनाही प्रिय आहेत. ते घरातून नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि वाईट शक्ती काढून टाकतात, ज्यामुळे संपत्तीचे नवीन मार्ग उघडतात. म्हणून त्यांना घराच्या मंदिरात किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा. नंबर 4, दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंख हा देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो, कारण तो समुद्र मंथनातून निर्माण झाला आहे. ज्या घरांमध्ये त्याची नियमितपणे पूजा केली जाते तेथे धन आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. म्हणून तुमच्या प्रार्थना गृहात शंख ठेवा. लाल कपडावर तांदूळ पसरवा आणि त्याची दररोज पूजा करा. नंबर 5, एकाक्षी नारळ. सामान्य नारळांप्रमाणे एकाक्षी नारळाला फक्त एकच डोळा असतो आणि तो खूप दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. तो संपत्ती वाढवण्यासाठी सर्वात शक्तिशाली वस्तू मानली जाते. म्हणून तो लाल कापडात गुंडाळा आणि लक्ष्मी मंत्रांचा जप करताना तुमच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.